नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे आणि उन्हाळा जवळ आला की अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात आणि त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी या की उन्हाळी परीक्षा असतील, 10वी-12वीच्या परीक्षा असतील. त्याचबरोबर उन्हाळा आला की उसाचा रस असेल, सरबताच्या गाड्या असतील, त्याच्यानंतर कोकम सरबत असेल, नीरा असेल, ताक असेल, दही असेल, लस्सी, आईस्क्रीम या अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुठे कुठे जायचं हा सुद्धा एक विषय चर्चेला येणारा असतो. पर्यटन हा एक विषय असतो आणि उन्हाळ्याच्या या सुट्टीमध्ये मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणे, त्याच्यानंतर गुणपत्रिका तयार करणे, निकाल जाहीर करणे अशी अनेक कामं असतात. शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची त्यांची कामं असतात. टंचाई विभाग रात्रंदिवस काम करत असतो. जिथे जिथे टंचाई आहे तिथे तिथे टंचाईची कामं केली जातात. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग असेल, त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, या माध्यमातून असेल त्रिस्तरीय जी स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना आहे, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ते पाण्याची व्यवस्था करत असतात. ग्रामीण भागात कृषीशी संबंधित अनेक कामं त्या त्या कालक्रमानुसार केली जातात आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशीच अनेक कामं असतात. परंतु या सर्व कामाची चर्चा करत असताना मला थोडंसं दर्शकांना एका दुसऱ्या विषयाकडे घेऊन जायचं आहे. कदाचित दर्शकांनी सुद्धा ही बाब त्यांच्या बालपणी किंवा किशोरवयीन वयात पाहिली असेल, बघितली असेल, निरीक्षण केलं असेल आणि ती बाब म्हणजे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये महिलांमार्फत केलं जाणारं वाळवणाचं काम. वर्षभर लागतील अशा अनेक गोष्टी महिला या उन्हाळ्याच्या काळामध्ये तयार करतात आणि त्या निगुतीने जपून ठेवतात आणि वर्षभर विविध सण समारंभांना, त्याच्यानंतर पाहुणे घरी आल्यावर त्या काढतात आणि पाहुण्यांपुढे त्या त्या चाखायला ठेवतात आणि पाहुण्यांना त्याची चव घेऊ देतात. तर अशी हे वाळवणाची कामं करायची महिलांची लगबग उन्हाळ्यामध्ये चालू होते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि हे आपल्याला केव्हा जाणवतं, जेव्हा आपल्या घरात गहू भिजत घातला जातो आणि तो भिजलाय किंवा न भिजलाय त्याला मिक्सरमधून काढायचं. पूर्वी तर वाट्या वाट्या वाट पाटा वरवंटावर महिला त्या वाटायच्या आणि त्याच्यानंतर त्याचं जे काय म्हणतो त्याला आपण, मिश्रण आहे पाणीयुक्त, ते मिश्रण शेगडीवर असेल, गॅसवर असेल, ते हटून काढायचं. कशासाठी? तर कुरडया करण्यासाठी. अशी ही वाळवणाची पद्धत आपण गेले कित्येक वर्ष पाहिलेली आहे. तुमच्या घरी असेल, माझ्या घरी असेल, आपल्या आई, काकू, मावशी, मामी, आत्या या सगळ्यांनी मिळून शेगडीवर चीक घातलेला आपण पाहिलेला आहे. तो गरम चीक किंवा त्या चिकाचा लगदा आपण कधी चाखला आहे का? थोडीशी साखर लावून खाल्ला आहे का? तो चीक घेणे, तो सोऱ्यामध्ये भरणे आणि कुरडया हाटणे किंवा कुरडया ते गोलाकार त्याला आकार देणे, हे खरोखर अत्यंत कौशल्याचं काम असतं आणि आपल्या घरातील माय भगिनी ह्या कित्येक वर्ष हे काम करत आहे. नुसत्या कुरडयाच असं नाही, तर शेवयाच्या पाटावर शेवया लाटायच्या आणि त्या खाली लोंबतात, त्या काठीने पुढे ढकलायच्या, त्या वाळवायच्या, त्या जपून ठेवायच्या. त्याच्यानंतर सांडगे सांडगे करायचे. सांडग्यासाठी जे विविध डाळींचं पीठ लागतं, त्या पिठाचं मिश्रण, त्याच्यामध्ये मिठाचं मिश्रण, तिखटाचं मिश्रण असं करून ते पीठ व्यवस्थित हे करायचं आणि त्याच्यानंतर 5 पांडव तयार करून त्यांना हळद कुंकू वाहून ते सांडगे असे व्यवस्थित बोटांनी मोडत मोडत जायचं आणि सांडग्यांचा ढीग तयार करायचा, तो वाळवायचा. हे काम अत्यंत कौशल्याचं असतं आणि आपल्या घरातील महिला वर्ग गेले कित्येक वर्ष हे काम करत आलेला आहे. यासोबतच साबुदाण्याचे सुद्धा पापड केले जातात. ते गरम पाण्याच्या वाफेवर त्याला वाफ दिली जाते आणि ते सुकवले जातात किंवा ते हटले जातात आणि कदाचित मला वाटतं चटईवर असेल किंवा ताटल्यांमध्ये असेल पदार्थ किंवा उपवासाचे पदार्थ केले जातात. त्याचबरोबर बटाट्याचा केला जाणारा कीस, त्याच्यानंतर उपवासाचे केले जाणारे पापड, हे सुद्धा वाळवण आपल्याला या उन्हाळ्याच्या काळामध्येच पाहायला मिळतं.
त्याचबरोबर उडदाचे पापड असतील, इतर विविध पापड असतील, ते पापड लाटण्याचा सुद्धा सामूहिक कार्यक्रम महिला या उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच करतात. आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला महिलांची सामूहिक शक्ती पाहायला मिळते, की घरात समजा दोघी तिघी महिला असतील तर त्या एकमेकाचं ओझं हलकं करू शकतात. परंतु परिसरामध्ये, वाड्यामध्ये, ग्रामीण भागात आजूबाजूला राहणाऱ्या महिला या एकमेकाला मदतीसाठी येतात. आज तुझ्या घरी, आज आज माझ्या घरी, अशा पद्धतीने हे काम केलं जातं. कच्चे-पच्चे, लिंबू-टिंबू या कामात त्यांना स्वच्छता करणे, साफसफाई करणे, ते वाळवण्याची व्यवस्था करणे, त्या वाळवणावर कुणी येऊन त्यांना स्पर्श करू नये म्हणून व्यवस्था करणे, किंवा पक्ष्यांमार्फत त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांना हाकलणे, आरसा ठेवणे जेणेकरून ते या ठिकाणी फिरकणार नाहीत. जनावरे त्याला तोंड लावणार नाहीत. अशा पद्धतीने ते बाजेवर, खाटेवर वाळवणे, त्याच्याकडे लक्ष देणे अशी ही कामं करीत असतात. अधूनमधून एखादा तुकडा तोंडातही टाकतात आणि तसं करायला कुणाची ना नसते. आणि अशा पद्धतीने सामूहिक काम करणे, एकमेकाला मदत करणे, सामूहिक भोजन करणे, किंवा सगळ्यांनी एकत्र मिळून चहा घेणे किंवा दुपारी थंड सरबत पिणे, असं हे काम ह्या वाळवणाच्या निमित्ताने केलं जातं. त्याचबरोबर पावसाळा सुरू व्हायच्या आधी कैरी स्वस्त झाल्यावर बाजारातून चांगली लोणचं करायला चांगली कैरी निवडून आणणे, त्या कैरीचे व्यवस्थित तुकडे करून घेणे, ते तुकडे घरी आणून व्यवस्थित धुणे, त्याच्यानंतर जो लोणच्याचा मसाला आहे त्याच्यामध्ये पण अनेक आपल्याला नावं माहिती असतील. ह्या कंपनीचा मसाला, त्या कंपनीचा मसाला, तो आणणे. त्याच्यानंतर मोहरीचं तेल असेल ते आणणे, त्या सगळ्यांना एकत्रित मिश्रण करणे, त्यांना व्यवस्थित हाताने असेल किंवा पातेलं वर खाली करून असेल ते मिश्रण व्यवस्थित करून घेणे, त्याला फोडणी वगैरे देणे, अशी सगळी कामं आपल्या महिला करतात. आणि त्याच्यानंतर ते लोणचं मुरायला चिनी मातीच्या बरणीत ठेवणे, त्याच्यानंतर त्याचं तोंड व्यवस्थित बांधणे, अशी ही सगळी कामं या उन्हाळ्याच्या निमित्ताने केलेली आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आपण सगळ्यांनी बघितलं असेल, अनुभवलं असेल. तर उन्हाळ्याचं वाळवण या कामात महिला या उन्हाळ्याच्या दिवसात गर्क होतात. कारण या निमित्ताने परीक्षा झालेल्या असतात, मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतात, पाहुणेरावळे ये जा करत असतात. कदाचित माहेरवाशीणसुद्धा येते मुक्कामाला 1-2 दिवस, 4 दिवस. असे हे सगळे मराठमोळे पदार्थ या उन्हाळ्याच्या निमित्ताने घरोघरी केलेले आपण पूर्वीच्या जमान्यात पाहिले आहे. आता हे प्रमाण दिवसेंदिवस कमी झालं आहे. नवीन पिढीला या पदार्थ करण्यामध्ये, त्याच्या चवीमध्ये फार रस राहिलेला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पदार्थांची आता एक वार्षिक बाजारपेठ तयार झालेली आहे. आणि हे पदार्थ आता 12ही महिने कुठल्याही दुकानामध्ये, स्टोर्समध्ये, मॉलमध्ये सहज उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं त्याच्यातलं नाविन्य, त्याच्यातली गोडी, त्याच्यातली आत्मीयता, त्याच्यामागे असणारे कष्ट, त्याच्यामागे असणारं प्रेम हे उडून गेलेलं आहे. त्याचं बाष्पीभवन झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पूर्वी हे पदार्थ आवडीने केले जायचे. त्याची वानोळा दिला जायचा, चव चाखली जायची, एकमेकाला सांगितलं जायचं, वर्षभर पुरवलं जायचं. सण समारंभाला ते चाखता यायचं. तळण केलं असं म्हणण्याची सुद्धा आपल्याकडं पद्धत आहेत, पण ती पद्धत आता दिवसेंदिवस नाहीशी झालेली आहे. मला वाटतं या काळामध्ये, उन्हाळ्याच्या काळामध्ये अनेक घरी महिला मसालासुद्धा करायच्या. कांडप केंद्र असायची, लाल मिरची आणायची, ती खुडायची, त्याची देठं बाजूला करायची, धने असतील, त्याच्यानंतर तमालपत्र, जायपत्र, काळे मिरे असेल, खोबरं असेल, ते खोबरं किसणं, ते भाजून काढणं, आणि त्याच्यानंतर मीठ असेल, अशा अनेक गोष्टींचं मिश्रण करणे, ते तळून काढणे, त्याच्यानंतर ते डंकावर न्यायचं, ते तिथं बसून व्यवस्थित कुटून घ्यायचं, बारीक झालं आहे का नाही ते पाहायचं, त्यांच्याकडून चाळून घ्यायचं, आणि अशा प्रकारे त्यांना किलो मागे काय जे असेल मजुरी ठरवलेली ती द्यायची, ते आणायचं, ते डब्यामध्ये भरून ठेवायचं. ही कामे उन्हाळ्यात केली जायची. आता मसालासुद्धा अनेक कंपन्यांचा दुकानांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ते करायला आता नवीन पिढीला श्रम घ्यायची काही गरज पडणार नाही, आणि नवीन पिढीला त्याच्यामध्ये रस आहे असं मला वाटत नाही. परंतु येणारा उन्हाळा हा जसा गारेगार, कुल्फी, थंड सरबत, रसना म्हणू ज्याला पूर्वी रसनाचं प्रस्थ होतं ते घेऊन यायचा, त्याचप्रमाणे उन्हाळा असे हे उन्हाळ्यातले पदार्थ ज्याला आपण वाळवण म्हणतो ते सुद्धा घेऊन यायचा, आणि ते महिला आवडीने करायच्या.
महिलांची, गृहिणींची श्रमशक्ती त्याच्या पाठीमागे होती. महिलांची, गृहिणींची, ताईमाई, अक्काचं कौशल्य त्याच्यामागे होतं. आणि त्या महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना, सुप्त ऊर्जेला यानिमित्त वाट मोकळी झालेली आपल्याला पाहायला मिळायची. आमच्या लहानपणी आम्हाला मला माझ्या आई, माझ्या मावशी असतील, माझी आत्या असेल, माझी चुलत बहीण असेल किंवा माझे गावाकडचे महिला नातेवाईक असतील, त्या सगळ्यांनी केलेलं पाहायला मिळालेलं आहे. माझी थोरली बहीण असेल, धाकटी बहीण असेल, या सगळ्यांना, माझ्या मावशी असतील, माझ्या मावस बहिणी असतील, त्यांना पापड लाटताना मी पाहिलेलं आहे. किंबहुना पूर्वी 12ही महिने पूरग्रस्त वसाहतीत पापड लाटले जायचे आणि पापड लाटून जीवनाला अर्थ आणि आकार देणाऱ्या महिला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. कदाचित मालकांना नोकरी नसेल, मिस्टरांना नोकरी किंवा नोकरीतून उत्पन्न फारसं मिळत नसेल, तुटपुंज उत्पन्न असेल किंवा असलं तरी महिलांना दिवसभर काम करायला एक मोठा आधार या पापड लाटण्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेला होता. आणि महिलांनी त्याचा सदुपयोग करून घेत आपल्या घराला एक छान आर्थिक आधार दिला, आपल्या कच्च्या बच्चांना सांभाळलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांचं चांगलं भरणपोषण केलं. असं मला या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. तेव्हा उन्हाळ्यातील वाळवण हा व्हिडिओ मी आज या एप्रिलच्या या दुसऱ्या आठवड्यात तयार केलेला आहे. आणि उन्हाळा आता मेच्या अर्धा मेपर्यंत किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नक्कीच आपल्याला जाणवणार आहे. त्याच्या तप्त लाटा आपल्याला सोसाव्या लागणार आहेत. पण उन्हाळ्यातले हे पदार्थ, उन्हाळ्यातलं हे वाळवण आपण आपल्या विस्मृतीत कधीही जाणार नाही, कारण आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे. कदाचित नवीन पिढीला ते ऐकावं लागेल, त्यांना चित्रात दाखवावं लागेल किंवा असे व्हिडिओ दाखवावे लागतील केले जाणारे, तेव्हा त्याची त्यांना खात्री येईल. तेव्हा हा वाळवणावर केलेला व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला ते मला निश्चितच कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. माझा हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघायला नक्की तुम्ही त्यांना शेअर करा, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.